मिरज शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी। विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मिरज शहरात विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली। मिरज येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक सायंकाळी काढण्यात आली। जयंतीनिमित्त लक्ष्मी मार्केट परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने स्वागत कमान उभी करण्यात आली होती। त्याचे उद्घाटन जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा युवा नेते श्वेतपद्म कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। बौद्ध तरुण मंडळातर्फे भीम महोत्सवाचे आयोजन देखील करण्यात आले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी धम्मध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर लेझिमचा कार्यक्रम पार पडला। महानगरपालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले। मिरजेतील बुद्धविहार, योगीनगर, भीमनगर, पंचशील नगर, माणिक नगर, समता नगर, कोल्हापूर चाळ येथे विविध मंडळांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते। यावेळी मंडळांनी संविधानाच्या कलमांच्या पाठांतराची स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा घेतल्या होत्या। सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत राजूदादा कांबळे, युवा नेते आकाश भैया कांबळे, माजी नगरसेवक अशोकराव कांबळे, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, भास्कर जगताप, आरपीआय पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष पोपटराव कांबळे, युवा नेते श्वेतपद्म कांबळे, डॉक्टर रविकुमार गवई, प्राध्यापक अभिजित आठवले, संभा सातपुते, दीपक शिंदे, जमीर शेख, शब्बीरभाई चिविलकर, राम कांबळे, भीम आर्मीचे जयलाभ शेख, वंचित बहुजन आघाडीचे महावीर कांबळे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र गाडे, गौतम कांबळे, पीआरपीचे एजाज मोमीनसह विविध मान्यवर सहभागी झाले होते।